रिझल्ट बघून, डेकोरेशन बघून थोडा आनंद होतोय मला भारी वाटतंय. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं भारी दिसेल. त्याची रिॲक्शन बघू आपण. ओरे बापरे, बंद करून दे. आर यू रेडी? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजची मॉर्निंग ही ना खूप स्लो आणि एकदम मस्त स्टार्ट झाली. आपल्या फेवरेट जागेवर बसलो होतो मी तिथं, आणि इथे ना असं ऊन येत होतं, आणि आमचे जे मित्र आहेत त्यांचं पोरगं आहे ते सगळे खेळत होते, म्हणून इथं आम्ही जरा गप्पा मारत होतो. एकदम असं मस्त मॉर्निंग स्टार्ट झाली आपली. आणि मागच्या काही दिवसांपासून 15 ते 16 दिवस झाले मोबाईलला हात लावला, आणि विसर्जनाचा जो ब्लॉग बघितला होता तो शेवटचा ब्लॉग होता. त्याच्यानंतर मी कुठल्याही प्रकारचा ब्लॉग शूट नाही केला, काही नाही केलं. खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या, ऑफिसची कामं चालू होते, आणि अशा भरपूरशा गोष्टी चालू होत्या. त्याच्यामुळं मला कुठल्याही प्रकारचा ब्लॉग शूट करता आला. आणि ते बघत असाल, आपल्या मागचे 8 दिवस झाले चॅनलवर कुठल्याही प्रकारचा ब्लॉग आला नाही. बट आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि चांगला आहे, बिकॉज आजच ते सेलिब्रेशन करावं लागणार. स्नोईचा 2nd बर्थडे येऊन गेलाय. परवाच्या दिवशी तिचं बर्थडे, पण अनफॉर्च्युनेटली ते त्यांचं गावाला चाललेत, म्हणजे त्यांच्या नानीच्या इथं चाललेत माहेरी. त्यांचं जे कुळदैवत आहे तिचं दर्शन पण घेणार आहेत, आणि तिचा 2nd बर्थडे तिथं सेलिब्रेट करणार आहेत. मग एनी हाऊ तिचा बर्थडे आजच सेलिब्रेट करायचा आहे. त्याची पूर्ण प्लॅनिंग वगैरे छोटंच आपण करणार आहेत घरातल्या घरात, पण कसं करायचं काही नाही ते मला आजच ठरवावं लागणार आहे. आणि मग बघू, त्याच्यानंतर खूप सारे प्लॅन पण करायचे. पण आज प्रायोरिटीचा टास्क आहे म्हणजे स्नोईचा 2nd बर्थडे करायचा. स्नोईचे हे 2 वर्ष इतके छान गेलेत, इतके मस्त गेलेत. हा टाइम कसा चालला गेला. खूप साऱ्या मेमरीज आम्ही बनवल्या आहेत, म्हणजे तिचा डे 1 पासून तर आतापर्यंत सगळ्या मेमरीज आहेत. आम्ही प्रत्येक मेमरी, छोट्या गोष्टी सगळ्या एन्जॉय केल्यात. म्हणून ठरवलं की आज तिचा 2nd बर्थडे, तो पण आपण प्रॉपर सेलिब्रेट करू आणि खूप सारी मजा करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, आणि कमेंट डाऊन करून जा, आणि स्नोईला खूप सारा ब्लेसिंग देऊन जा. ठीक आहे? गोलू, ती गाडी कोणती? गोलू, ती गाडी कोणती? पंच आहे, पप्पाची पंच आहे. त्याच्या बाबांकडे सेम गाडी पंच, पप्पांची गाडी पंच आहे ती. आजकालचे पोरं असे हुशार झालेत एकदम. तुझं जेसीबी कुठे? जेसीबी अरे खाली. हे ऊन खूप गरजेचं असतं, नाहीतर तेच एसी मध्ये बसा, घरात बसा, ऑफिसला जा तिथं पण एसी. एकदम फालतू गोष्ट आहे ती. तर या सगळ्या नॉर्मल गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात, पण आपण याला इग्नोर करत असतो. म्हणून सकाळचं जे कोमट ऊन असतं ना, ते घेणं खूप मस्त आहे. हॅपी बर्थडे टू. आंघोळ वगैरे झाली, आपण रेडी झालोय. आता देवपूजा करूयात, ब्रेकफास्ट करूयात. ब्रेकफास्ट आज वीकेंड ब्रेकफास्ट आहे, 1 नंबर ब्रेकफास्ट आहे. तो पण दाखवतो. साऊथ इंडियन बनले आज आपल्या घरात, ते खाऊयात. आणि त्याच्यानंतर बघूयात आपल्या पुढचे जी प्लॅनिंग करायची त्याचं पण काम आहेत. मग त्यासाठी बाहेर जावं लागेल आपल्याला, पण त्याआधी देवपूजा करून घेऊ, पोटपूजा करून घेऊ, आणि मग बाहेरची जी काम आहेत ते स्टार्ट करू आपण. बर्थडे कोणाचे? लास्ट लाजायला शिकून गेले आता. तुझ्या बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. लक्ष्मी कर्मदे सरस्वती कर्मुल्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम म्हणून शेरा करू. तुमचा अभ्यास चालू का? तिचा अभ्यास चालू आहे. हे खरंच आहे, या बुक मध्ये एवढ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, जे आपल्याला पण नाही माहिती आहे. जी बाई तर लाव. कुठे लावशील? झीब्रा इथं लाव बघा. अरे हा इथं लाव ना बेटा. मग काय करणार? इथं नाही, हा वेगळा आहे, इथं लाव. हा देतो. ये वाला. शोनी, मम्मा पापा गेले घुम्मी. शोनी, बर्थडे कोणाचा आहे? तुझा आहे? अरे माझा मागे नको बोलू, मी विचारतो तुला प्रश्न, त्याचं उत्तर दे. बर्थडे कोणाचा आहे? त्यांना मग ABCD म्हणून दाखव. मी नाही जात खाली. मी खाली जाऊन परत वरती आलो ना, तीच चूक झाली. कारण की ते एकदम गुंग होते, आणि आता तिने बघून घेतलं की हा बाहेर चाललाय, अजिबात जाऊ देत नाही ती. यांना बायटा करून दे इकडे बघून. आय लव्ह यू. हा ठीक आहे. फायनली कसं तरी आपण आलोय बाहेर. जाऊयात. मी माझ्या सरांना भेटायला चाललोय, प्रतीक सर. त्यांना भेटून येतो. जर आमचा लंचचा प्लॅन होता तो लंच करून येतो. त्याच्यानंतर आपण छोट्या मोठ्या डेकोरेशनचं जे बर्थडे सेलिब्रेशनचं जे डेकोरेशनचं सामान आहे तो घेऊन येऊ. आणि केक मला माहिती कुठला आणायचा आहे, नॉर्मल केक जो आम्हाला सगळ्यांना आवडतो. जाऊयात. आणि जायच्या आधी मला एक गोष्ट शेअर करायची. सकाळी एकदम चांगली गोष्ट झाली. आईचा फोन आला मला. आई बोलते, आज संडे आणि तू ब्लॉग का अपलोड नाही केला? अजून ब्लॉग का आला नाही? एवढे दिवस झाले तू ब्लॉग का अपलोड करत नाही अनवल, असं आई सांगत होती. आई बोलत होती. आईला म्हटलं कुठल्याही प्रकारचा ब्लॉग शूट नाही केलाय, मी घरीच होतो आणि जरा मी टाइम स्पेंड करत होतो, कारण की ब्लॉग वगैरे बनवायची किंवा
बाहेर जायची कुठे इच्छा नव्हती मागच्या वीकला, आणि ह्या वीकला मी ब्लॉग स्टार्ट केला. तर असं झालं की मनाच्या गोष्टी काही शेअर करावं तुम्हाला लोकांसोबत. आणि खूप सारे लोक या फेजमध्ये जात असतील, IT वाले असू द्या किंवा बाकीचे लोक ज्यांना शनिवार रविवार सुट्टी असते, त्या लोकांनी ना एक ट्रेंड बनवून ठेवला आहे की वीकेंड आला म्हणजे बाहेरच जायला पाहिजे, बाहेरच फिरायला पाहिजे, कुठेतरी जायला पाहिजे. आपण असा ट्रेंड नाही बनवला की घरीच बसून फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला पाहिजे, घरातच कुठेतरी मूवी बघायला पाहिजे, जवळपासच्या एरियामध्ये आपल्या मित्रांना घेऊन बसून चहा प्यायला पाहिजे, असं कोणी नाही म्हणत. सगळे हे म्हणतात की इकडे ट्रॅव्हल करा, तिकडे ट्रॅव्हल करा, इकडे जा तिकडे जा. असं त्या ट्रॉम्यामध्ये येऊन ना खूप सारे लोक विचार करायला लागतात की अरे मी माझं आयुष्य एन्जॉय करतोय का नाही. पण तुम्ही तुमचं आयुष्य घरी बसून पण मित्रांसोबत टाइम स्पेंड करून, चहा पिऊन, म्हणजे खूप सारे छोटे मोठे प्लॅन करून पण एन्जॉय करू शकतात आणि आराम करू शकतात. सो मी मागच्या वीकेंडला तेच केलं. घरीच होतो, कुठेही काही प्लॅन नव्हता आणि खूप साऱ्या गोष्टी चालू, मी त्याच्यात बिझी होतो, म्हणून मी कुठल्याही प्रकारचा ब्लॉग शूट न केला. आणि आता स्नोईचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता, ही मेमरी आपल्याला कॅप्चर करायची होती, म्हणून हा ब्लॉग मी स्टार्ट केला. सो हे मला मनातून असं शेअर करायचं होतं की खूप सारे लोक फील करत असतील की अरे वीकेंड आला तर काहीतरी बाहेर प्लॅन करायला पाहिजे, फिरायला जायला पाहिजे. किती लोकांना असं वाटतं ते पण कमेंट करून जा आणि स्नोईला बर्थडे विशेष देऊन जा, कारण की हा ब्लॉग मी तिचा बर्थडेच्या दिवशीच अपलोड करणार आहे 2 ऑक्टोबरला. सो तिला भरपूरशा ब्लेसिंग तुमच्याकडनं देऊन जा. ठीक आहे, चला आता आपण जाऊयात. मी ना माझ्या मित्रांना 2 वाजेचा टाइम दिला होता की मी 2 वाजेपर्यंत पोहोचून जाईल, पण मी बाहेरून निघालो आणि थोडा लांब आलोय. आणि ट्रस्ट मी, माझ्या मनातून आहे ना, मला तिथं जायची इच्छा होत नाहीये. इच्छा का होत नाहीये, मला जायचंय तिथं, मी उशिरा गेलो तरी चालेल. पण दादा वहिनी घरी नाहीत, ते बाहेर गेलेत, त्यांना अर्धा पाऊण तास अजून लागणार आहे यायला. आणि मला असं होतं की आमच्या ताई आहेत त्या सांभाळून घेतात आणि सांभाळून घेतील. पण मला माहिती नाही कधीपासून मी पार्किंग मध्ये आलो तेव्हापासून मला असं मनात होतं की नाही, दादा वहिनी येऊ दे मग तुझा. आणि ट्रस्ट मी इथं गाडी यासाठी थांबवली की मला युटर्न घेऊन आता परत घरी जावं असं वाटतं, आणि मी घरी थांबेल जोपर्यंत दादा वहिनी येत नाही. आणि स्नोई सोबत तो टाइम स्पेंड करेल, तिला खेळवेल, तिच्यासोबत मस्ती करेल. आणि मला माहिती नाही, खूप आतून आलं जेव्हा पार्किंग मध्ये आलो तेव्हा, आणि मी जात होतो तेव्हा मला असं वाटलं की नाही, तू थोडा थांबू शकतो आणि मित्रांजवळ जे जायचंय तुला त्यानंतर जाऊ शकता. असं खूप जास्त हिट झाला आतून, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतोय आणि तुम्हाला सांगतोय. मी आय डोंट नो कसं काय आला, कुठलाही देखावा नाही, कुठलाही काही नाही, पण मनाची प्युअर फिलिंग आहे. सो मी परत युटर्न मारून आता घरी चाललोय. स्नोईसोबत थांबेल जोपर्यंत दादा वहिनी येत नाही तोपर्यंत. मला नाही माहिती कसं काय आलं माझ्या डोक्यात, पण मी इथपर्यंत येऊन इथं आलो होतो. आता इथून युटर्न मारून मी घरी चाललोय परत. माझं मनच लागत नाही जायला, आणि मी माझ्या मित्रांना फोन करून सांगितलं मी थोडा उशिरा येईल, पण मी नंतर येईल म्हटलं. आता मला आय डोंट नो, आणि मी त्या कॉन्शियस माइंड मध्ये माझं एक चालू होतं की 2 वाजेला पोहोचायचं, म्हणून मी निघून पण आलो. पार्किंग मध्ये पोहोचल्यानंतर या सगळ्या फिलिंग्स मला यायला लागल्यात. एकदम विचित्र आहे, पण मला भारी वाटतं आणि मी जाईल आता. मी स्नोईसोबत थांबेल. ओपन, हे ओपन ऑलरेडी. फोडून देतोय, फोडून ओपन करून देतो. ओपन. अच्छा, दाताने नको करू. हा ठीक आहे, दे हा द्या. अच्छा फोडून देतो ना. ओपन ओपन. येऊन गेलो आपण खाली, आणि आता आपण बिंदासपणे जाऊ शकतो. कुठलाही डोक्यात विचार येणार नाही आणि काही आपल्याला टेन्शन राहणार नाही. बिकॉज दादा वहिनी येऊन गेलेत शॉपिंग करून आणि त्यांची जी बाहेरची कामं होते ते करून. सो आता स्टोईला ते सांभाळतील, त्यांची ड्युटी लागली, माझी ड्युटी संपली आहे. ऑलराईट, आपण बानेर साईडला आलो होतो प्रतीक सरांना भेटायला. आमचं भेटणं झालं, गप्पा मारा झालं. यांनीच मला खूप सारे शॉप दाखवली इथं. त्यातनं एका शॉपमधून डेकोरेशनचा सामान घेऊन घेतलाय. आता हेच म्हणताय की केकचं शॉप पण आहे खूप चांगलं, तिथं जाऊयात, केक बघूयात, आवडला तर केक तिथून घेऊन घेऊ, नाहीतर मग आपल्या डोक्यात आहेत 2-3 शॉप, तिथून पण घेऊ शकतो. पण सगळ्यात महत्वाची कामं होती ती झाली आहेत. घरी जाऊन फक्त डेकोरेट करायचं सगळं आणि बर्थडे सेलिब्रेट करायचं, एवढंच राहील. सर कसं वाटलं भेटून? खूप दिवसांनी भेटलो आपण. खूप जास्त. काही लोकांना प्रश्न पडत असेल मी प्रतीक सरांना सर का म्हणतो. यांची खूप क्यूट आणि चांगली स्टोरी आहे. माझे मेंटर आहेत प्रतीक सर. आधीपासून जेव्हा मी BMC जॉईन केली होती, डे 1 पासून आम्ही सोबत होतो. आता त्यांनी पण दुसरी कंपनी जॉईन करून घेतली, मी पण माझ्याकडनं नावाने हाक मारलीच जात नाही. मी नेहमी सरच म्हणतो. ते म्हणतात अरे सरबीर काय म्हणतो, पण ती सवयच झाली मला खूप आधीपासून. जेव्हा मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा पण असं सर म्हणून हाक मारायचो, आणि आता पण तसंच आहे. पण ते चांगलं आहे. बॅग फेकून दिली.
नहीं शक्यत तुझे ही तुला समजायला लागून गेले का आता? मग बहुत ज्यादा जास्त इथं बची बच्ची तिथं ते खाऊन घे पहिले म्हणजे हे घालून घे हे घालून घे असं घालून घे टोपी 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 बस बस अंकल ने आणली ना टोपी ताईला दाखव ताई टोपी बघा ताई टोपी बघा कैसी बेटी हो सोनी बर्थडे कोणाचा आहे हॅपी टू यू कोणाचा आहे हॅपी टू यू वाजून गेले 7:30 डेकोरेशन अजून स्टार्ट नाही केलं आता स्टार्ट करू सनी पण माझ्यासोबत हेल्प करायला आपली स्नोई पण रेडी आहे त्याचा आधी वहिनीने चहा बनवलेला चहा पिऊन घेऊ पटकन आणि हे झाल्यावर आपलं सेलिब्रेशन आहे ते घरच्या घरी असणार आहेत आपले 4-5 मेंबर असणार आहेत आम्ही 4 आणि सनी आहे आम्ही असं 5च लोक असणार आहेत Happy birthday to you. फॅन बंद असल्यामुळं आमची हालत बघा एकदम घामे घुम झालोय पण रिझल्ट बघून डेकोरेशन बघून थोडा आनंद होतोय मला भारी वाटतंय म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं भारी दिसेल मला माहिती नाही तुम्हाला भारी वाटेल का नाही पण मला तरी भारी वाटतंय आणि क्यूट वाटतंय 1 2 3 आपण स्टार्ट इथून करू स्नोईचा सेकंड बर्थडे म्हणून 2 नंबरचा आम्ही नंबर होता तो घेऊन आलो होतो आणि हे बघा तिचा आवडता छोटा पिंगू इथं ही बत्ती खालून काय माहिती काहीतरी झालंय तिला बट ठीक आहे तिची कॅप आणि असं हे बलून इथं ठेवून दिले ते मे बी खाली येतील थोड्या वेळात सगळे जेव्हा तिथं बसतील तेव्हा आणि असं क्यूटचं डेकोरेशन हा फायनल लुक आहे आपला डेकोरेशनचा आहे ना क्यूट कमेंट करून नक्की सांगा क्यूट आहे का नाही पण मला तर खूप जास्त आवडलाय क्या बात आहे ओ राजे पधारो ओरे बापरे मला तर वाटलं तू फक्त एकच आणलं होतं अच्छा त्याच्यातच होतं ना एवढं सगळं मग किती मस्त दिसतंय गुड जॉब बोथ ऑफ यू गुड जॉब वहिनी आणि स्नोईची रिॲक्शन बघू आपण काय म्हणतात ते हा केक आणला होता आणि या बिस्किट वरती स्नोईचं नाव होतं सिया ते वरती चिपकून गेलं इथं इथं रेडी आहे इथं बर्थडे गर्ल पण येऊन गेली इथं ते बंद करून दे आर यू रेडी येस तुम्ही इकडे तोंड करून लाईट चालू करा मग असं फिरा ठीक आहे हा लाईट चालू करो सारे करो हा 1 2 सोनी काय हँड सिस्टम मिनी माऊस अच्छा डॅडी इमोशनल होते गिरी हो जोरदार नीचे गिर गई क्या मला वाटलं का डेकोरेशन बघून इमोशनल झाली अच्छा लाजते Happy रेडी रेडी 1 2 फुगर जोरात जोरात फू हॅपी बर्थडे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Snowy. Happy birthday to you. Happy birthday to you. पण टाळ्या वाजते बर्थडे संपला प्री बर्थडे सेलिब्रेशन संपलं हे बघा बलून सगळे इकडे तिकडे किचन में जायला लागले फाट यायला लागलाय सो बहिणी कैसा लगा ईमानदारी से बताओ माँ कसं खाते होता अनएक्सपेक्टेड ना बहुत अच्छा लगा अनएक्सपेक्टेड था आमच्या स्नोईला ना खूप साऱ्या ब्लेसिंग देऊन द्या ठीक आहे हॅपी बर्थडे विश करून द्या आणि सबस्क्राईब करून द्या पण बर्थडे मस्त झाला आमच्या घरच्या घरी घरचेच मेंबर होते आणि कोणाला बोलवलं नव्हतं काही नाही पण प्री बर्थडे सेलिब्रेशन मला करायचं होतं ते झालंय सक्सेसफुली आणि हिचा जो मेन बर्थडे असेल तो वाशिमला असेल पिऊन त्यांची म्हणजे माझ्या इनलॉसची जी आमची त्यांची काय म्हणतात कुलदैवत आहे माहूरला रेणुका देवी तर तिथे आम्ही सुनीला घेऊन जाणार दर्शन दॅट इज द प्लॅन ऑन माय बर्थडे तिथेच तिचा बर्थडे पण होणार बर्थडे होईल आणि यावेळेस काही फॅन्सी बर्थडे नाही पहिला बर्थडे आम्हाला सगळ्यांना हाऊस होती खूप मोठा करायला आम्ही खूप ग्रँड केला यावर्षी ऍक्च्युली पिऊच्या माहेरी आम्ही गेलो नाही आणि ते देवीला पण दर्शन नाही झालंय तर स्नोईला तिथे घेऊन चालू आता तर अजून जास्त समजदार झाली ती म्हणजे तिच्याशिवाय आमचा दिवस पण स्टार्ट होत नाही आणि संपत पण नाही ती जर नसली घरात तर असं वाटतं
सगळ्यात मिसिंग आहे घरात. तो असा तिचा बर्थडे होता आणि हा आज वर्ष आहे सेकंड, हा दुसरा वर्ष. असा फास्ट गेलाय ना समजलंच नाही. शनी बाय करून दे, आय लव्ह यू. रात्रीचे 12:30 वाजून गेले आहेत आणि कोणी झोपलं नाही घरात. तिकडं वहिनी गाणं म्हणतात, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल आपल्या स्नोईसाठी. ती झोपत नाही म्हणून तिकडे दादा लाईव्ह गेला इंस्टाग्रामवर एवढं लेट नाईट पर्यंत. बट असो, तुम्हाला कसं वाटलं स्नोईचं सेलिब्रेशन, प्री बर्थडे सेलिब्रेशन? पण हे मी आय थिंक बर्थडेच्या दिवशीच पोस्ट करेल. स्नोईला खूप सारे ब्लेसिंग देऊन जा कमेंटमध्ये, खूप सारं प्रेम देऊन जा. आणि माझा जो काही एक्सपिरियन्स या 2 वर्षाचा स्नोई सोबतचा, तो इन शॉर्ट खूप बेस्ट होता. माझ्या आयुष्यातले बेस्ट 2 वर्ष होते. इन डिटेल मे बी पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा बर्थडेच्या दिवशी मी खूप सारे गप्पा मारेल त्या रिलेटेड. पण येस, या व्हिडिओला आपण इथं संपवत. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि खूप दिवसांनी आपला ब्लॉग आलेला आहे. आय नो 10-11 दिवस झाले ब्लॉग नव्हता आलेला. खूप साऱ्या गोष्टी चालल्या आहेत, ते पण आपण डिस्कस करून निवांत. लाईफ आहे ना अशी स्टेबल राहतच नाही. कधी अप, कधी डाऊन, कधी काय अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. सो ठीक, याची सवय झाली आता. कंटिन्यू खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत, कंटिन्यू खूप साऱ्या गोष्टी येत आहेत जात आहेत. सो त्याच्यामुळे जरा गडबड चालू आहे. बट ठीक आहे, ते तुम्हाला समजायलाच लवकरच. बट येस, या ब्लॉगला पण इथं जॉईन करूयात. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, लाईक करून जा आणि कमेंटमध्ये स्नोईला हॅपी बर्थडे आणि ब्लेसिंग देऊन जा खूप साऱ्या. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. संपला लाईव्ह. 12:30 वाजेला लाईव्ह होता. Happy birthday.